राजकारणाची पातळी ढासळतेय असं सुद्धा शिंदे म्हणतात। विधान परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती घणाघात केलेला आहे। सत्ताधारी खालच्या पातळीवरची टीका करतात असा थेट आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एक जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे। आज दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ही जिल्हा प्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आगामी निवडणुकांसंदर्भामध्ये बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्सना, या बैठकीमध्ये नेमकं काय काय होऊ शकतं आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र उद्धव ठाकरे देऊ शकतात? सिद्धेश अगदी बरोबर आहे। एका बाजूला हिवाळी अधिवेशन जे आहे ते राज्यात सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला तोंडावर जे आहे त्या महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत। अशामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत शिवसेनेचे, त्यांनी शिवसेना भवन या ठिकाणी एक बैठक बोलावली आहे। ही बैठक आज दुपारी 2 वाजता होईल आणि या बैठकीमध्ये खास करून जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे आणि एकूणच महाराष्ट्रातले जिथे जिथे ज्या ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणच्या जिल्हा प्रमुखांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये स्वतः अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राहिलेले ते सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि खास करून मुंबई आणि ठाणे महानगरपालिका जे आहे जिथे ठाकरेंचं आधीपासून वर्चस्व राहिलेलं आहे, या शिवसेनेचं आधीपासून वर्चस्व राहिलेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला, त्यांच्या त्या मतदारसंघामध्ये नेमकं कशा प्रकारे काम चाललेलं आहे, आणखीन कोणत्या सभा घेतल्या पाहिजेत, बोगस मतदार यादी आणि मतदारांवरती मतदान होताना कसं लक्ष ठेवलं पाहिजे या संदर्भात जे आहेत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर कारण या ज्योत्सना, मी तुला थोडंसं थांबवतो। विधानसभेमध्ये सध्या विजय वडेट्टीवार सध्या बोलतात, थेट जाऊयात। देऊ नका, परंतु यातील वस्तुस्थिती, यातील सत्यता गेली 24 बदल्यात आल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत, आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील, त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल, तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी, केंद्रीय महिला आयोगाने